या ठिकाणी आगमन झालंय। या भगवानजी आपलेही हार्दिक स्वागत असणार आहे। याच मैदानावरती पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन स्पोर्टिशा चषक लालबाग म्हणा कणकवली म्हणा, आज या व्यक्तीने या स्पोर्ट क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव कमवलंय आणि आज ती व्यक्ती या स्पर्धेला एक चांगलं सौजन्य करत असताना पुन्हा एकदा आपल्या काळा चौकी नगरीमध्ये त्यांचं एक खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी। चला दोन्ही टीम लाईन अप करून घ्या। दोन मातब्बर संघांमध्ये पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना बघणार आहोत। एका बाजूला 11 कॉस्टो आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई बांद्रा, दोन्ही संघांचे संघनायक आणि त्यांचे सर्व सहकारी या मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, स्पर्धेचा श्री गणेश खऱ्या अर्थानं आता आपण या खेळपट्टीच्या माध्यमातून सर्वप्रथम यष्ट्यांचं पूजन, खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी करत आहोत। यष्ट्यांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून या स्पर्धेची सुरुवात। स्थानिक कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंगजी भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती, प्रत्येक हिंदू आपल्या धर्मशास्त्रामध्ये अर्थात श्री गणेशाचं पूजन हे अतिशय महत्त्वाचं आपण पाहायला मिळतात। आणि आपण पाहिलं आमचे सन्माननीय उद्घाटक जयसिंगजी भोसले सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचं पुष्पहार यष्टींना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आपण या सुरुवात करत आहोत। खरं तर 2 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारची दुखापत या खेळाडूंना होऊ नये आणि त्याचबरोबर निर्विघ्न ही क्रिकेट स्पर्धा संपन्न व्हावी यासाठी आपण श्री गणपती बाप्पा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपण या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे वळलेलो आहोत। लवकर खेळपट्टीवर उपस्थित राहायचंय। पहिल्या मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण पूर्ण करत आहात। दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर अनिकेत चव्हाण, एका बाजूला अभिषेक आंगणे। कोण कॉल करणार आहे? टेल इज अ कॉल अँड हेड इट इज। नाणेफेकीचा कौल जो आहे तो 11 कॉस्टो संघाने जिंकलाय, अर्थातच स्थानिक संघ आहे। अनिकेत चव्हाण आमच्या सोबत जोडलाय। अभिषेक, पहिल्या मॅच साठी निर्णय काय? आम्ही फील्डिंग घेतला
तर फिल्डिंगचा निर्णय इथे स्वीकारलाय. जास्त वेळ घेणार नाही कारण बराच विलंब झालेला आहे. दोन्ही संघांनी आपले स्पर्धेचे नियम आणि अटी व्यवस्थितरित्या आयोजकांच्या माध्यमातून आमच्या पंचांच्या माध्यमातून समजून घ्या, जेणेकरून स्पर्धा चालू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट्स, कोणत्याही प्रकारचा वादविवाद आपण पंचांशी किंवा आयोजन समितीशी करायचा नाहीये. पाच षटकांचे सामने असणार आहेत. 4 गोलंदाजांचा वापर आपल्याला करावा लागेल. याची आपण दोन्ही संघांनी या पहिल्या सामन्यासाठी तरी नोंद घ्या. पंच मयुरेश भवर आणि त्याचसोबत त्यांच्या समवेत विष्णू गर्जे सर. मी आपणास विनंती करतोय आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. उद्घाटनीय सामन्यामध्ये दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कौल जो आहे तो स्थानिक संघाने म्हणजेच AK11 कॉस्टो संघाने जिंकलाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय